झी 24 तास एक पाऊल पुढे। शाहिद कपूर आणि प्रियंका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला तेरी मेरी कहानी सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय। त्यामुळे प्रियंका आणि शाहिद दोघंही सिनेमाचं जोरदार प्रमोशन करतायत। ओह नो, हमारे बीच में वो नहीं होना चाहिए। क्या? जब लोग SMS BBM पर बातें करते हैं, then when they meet, nothing to say. ब्रेकअप नंतर एखादं कपल एकत्र सिनेमात झळकणार म्हणजे त्यांच्या सिनेमाची चर्चा होणं अपेक्षितच आहे, आणि ती नाही झाली तरच नवल। शाहिद आणि प्रियंकाच्या बाबतीतही काहीच असंच म्हणता येईल। तेरी मेरी कहानी हा त्यांचा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होतोय। या रोमॅन्टिक सिनेमात प्रियंका आणि शाहिदची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सध्या दोघंही आपल्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतायत। This is 3 different couples in 3 different time periods and it's a rom-com. It is not a serious film, it's not a dramatic film, it's a fun film. जन्म जन्म का साथ कहते हैं हम लोग हमारी फिल्मों में। रीइंकार्नेशन नहीं है, लेकिन सेम कैरेक्टर्स लाइक शाहिद एंड मी एज 3 different people in 3 different eras, 1910, 1960 और 2012। 3 काळातील ही लव्ह स्टोरी, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जावेद आराधना, तर 1960च्या दशकातल्या गोविंद आणि रुखसारची ही तीच कथा। त्यांचं एकमेकांवरचं प्रेम इतकं घट्ट आहे की काळ बदलतो तरी त्यांचं नातं प्रत्येक काळात तेच राहतं। 2012 मध्ये पुन्हा एकदा राधा आणि क्रिशच्या रूपानं हे दोघं एकत्र येतात, अशी ही कथा। आता त्यांचं प्रेम यशस्वी होतं का, त्यांच्या आयुष्यात काय चढउतार होतात याचे चित्रण सिनेमात करण्यात आलंय। तेव्हा शाहिद प्रियंकाच्या या सिझलिंग केमिस्ट्रीला प्रेक्षक स्वीकारतात का तेच पाहायचंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।